महट पोलादपुर निर्वाचन क्षेत्र के विधायक और महाराष्ट्र राज्य के बागवानी और रोजगार गारंटी मंत्री भरत गोगावले ने आज खारीवली मतदान केंद्र पर अपने परिवार के साथ मतदान के अधिकार का इस्तेमाल किया। गोगावले के बेटे और जेडपी प्रत्याशी विकास गोगावले ने भी अपने मताधिकार का इस्तेमाल किया। विजय तर माझ्या मतदार बंधू बहिणी यांनी तर आधीच डिक्लेअर केलेला आहे। फक्त किती मतांनी होणार त्याची आम्ही या ठिकाणी उत्सुकतेने वाट पाहतोय आणि मला पूर्ण विश्वास आहे की नाते जिल्हा परिषद मतदारसंघातील माझी जनता ही निश्चितपणे मला जे येणाऱ्या पहिल्या जिल्हा परिषद मी लढतो त्यासाठी या ठिकाणी संधी देतील। मंत्रीपुत्र म्हणून तुम्हाला कायम गोगावलेंचा मुलगा म्हणून कायम विरोध झालेला रायगड महाडमध्ये विरोधकांनी प्रचंड विरोध केला होता किंवा तुम्ही निवडणुकीला उभे राहून यासाठी प्रयत्न चालू होते। आता निवडणूक देखील प्रक्रिया सुरू झालेली आहे, कसं वाटतंय वातावरण? नाही, आनंदाचं वातावरण आहे आणि बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते, परंतु मी सांगितलं की माझा जनतेवरती न्यायदेवतेवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्या ताकदीवरती मी ही निवडणूक या ठिकाणी लढतोय आणि जनता जनार्दन ही निश्चितपणे ज्या पद्धतीने भरत शेठला या ठिकाणी प्रेम दिलं आहे, माझ्या आईला 2 वेळा जिल्हा परिषदला विश्वास दाखवून प्रेम दिलेला आहे, तसंच मलाही देखील जनता विश्वासाने प्रेम देईल। मध्ये प्रत्यक्षात लढत झालेली आहे, आपण रायगडमध्ये पाहिली तर काय सांगाल विजयाचा विश्वास आणि बाकीच्या गोष्टी? विजयाचा विश्वास तर निश्चित आहे, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे। आज आम्ही सहकुटुंब मतदानाला आलो होतो, आपण पाहिलं चांगला उत्साह आहे, सगळीकडचा आढावाही आमचा चालू आहे आणि ठीक आहे। आता महायुतीमध्ये त्याने आमच्याशी युती नाही केली, परंतु आम्ही एकटे लढून जे काय आमचे सीट आहेत ते आम्ही निवडून आणू। तुमच्या कुटुंबातली दुसरी पिढी आता प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी निवडणूक लढते, विकास गोगावले आहेत जिल्हा परिषदला, कसा काय प्रचार झाला आणि काय? प्रचार अत्यंत उत्तम झालेला आहे, सगळी तरुणाई उतरलेली होती आणि विजय हा निश्चित आहे। माझ्या या महाड मतदारसंघातील 9.5 जिल्हा परिषद आणि तेवढ्याच 19 पंचायत समित्या ह्या तर मागच्या वेळेला पण आपण पाहिलात, यावेळेला ह्या तर सगळे येतीलच, परंतु माणगावच्या पण 2 जिल्हा परिषद आमच्या एक्स्ट्रा आहेत, त्या पण आम्ही आणू। महायुतीमधली लढत आहे आणि यामध्ये शेकापचा जर का विचार केला तर शेकापचा म्हणजे शेवटची लढाई असू शकते, अशा कंडिशनला किंवा त्यांची लढत महत्त्वाची ठरणार आहे। तर रायगड जिल्ह्यामध्ये अध्यक्षपदासाठी कशी चुरस होईल? रायगड जिल्ह्यामध्ये अध्यक्षपदाची चुरस फार मोठी होईल असं वाटत नाही आहे, कारण निवडणूक झाल्यानंतर मग पुढचे काही गोष्टी ठरवता येतात, परंतु शेतकरी कामगार पक्ष आपण बोलतोय त्याप्रमाणे फार मागे गेलेला आहे। एकेकाळचा 1 नंबरचा पक्ष आज मागच्या क्रमांकावरती आहे, पण असो आम्ही आमचं काम करून आम्ही 1 नंबरला येण्याचा प्रयत्न करतोय। थँक्यू दादा।